नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोही अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 60 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र देशामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामधले खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे? भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर गोलार्ध या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेलं आहे? भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्कवृत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 2.42% क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, भारताच्या अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारताच्या अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार बेटे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, भारतामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? लक्षद्वीप बेटे हे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अरबी समुद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 क्रमांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बिहार राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 4 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सत्य व शांती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरचे शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात? भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, रावी, चिनाब, झेलम, सतलज या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? रावी, चिनाब, झेलम, सतलज या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंधू नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, मध्य प्रदेश बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? मध्य प्रदेश बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16वा, उलर हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उलर हे भारतामधले प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17वा,
पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वायव्य दिशा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये तागाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतामधला सिमेंटचा पहिला कारखाना सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मद्रास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतामध्ये सिमेंटचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वाधिक सिमेंटचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 देशामध्ये प्रश्न क्रमांक 22 भारतामध्ये सर्वात जास्त रेशीमचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वात जास्त रेशीमचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुल्टी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुल्टी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वाघांचे राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते? वाघांचे राज्य असे म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर लागणारा घाट आहे? खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर ते रत्नागिरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 साल्हेर हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? साल्हेर हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 282 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 आंबोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आंबोली हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो, तर नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री बल्लाळेश्वर हे अष्टविनायकाचे गणपती मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाली रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 34 छत्रपती शाहू महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? छत्रपती शाहू महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 माहुली सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सेमिनरी हिल्स हे वन उद्यान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सेमिनरी हिल्स हे वन उद्यान महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 संरक्षण साहित्य निर्मिती वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोकण विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रामधले पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्रामधले पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खोपोली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नर्मदा नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येऊन मिळते? नर्मदा ही नदी अरबी समुद्राला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येऊन मिळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भडोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत? गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेवर वसलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा पर्वतरांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी खालीलपैकी कोणती जमीन ही आवश्यक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रेगूर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतामध्ये हिवाळी पर्जन्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त होते? भारतामध्ये सर्वात जास्त हिवाळी पर्जन्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा पर्वतरांग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे? खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या 2 नद्यांपासून तयार झालेला आहे? प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या 2 नद्यांपासून तयार झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वर्धा आणि वैनगंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? भारतामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 रोजगार हमी योजना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात प्रथम राबवण्यात आली होती? रोजगार हमी योजना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भंडारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मॅग्नीचे साठे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 51. देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रामटेक, जिल्हा नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दुसरा क्रमांक लागतो या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53. महाराष्ट्रामध्ये दगडी कोळसा खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दगडी कोळसा खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54. चित्रकूट धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? तर या ठिकाणी चित्रकूट धबधबा हा इंद्रावती या नदीवर आहे. चित्रकूट हा धबधबा छत्तीसगड राज्यामध्ये इंद्रावती या नदीवरचा तो धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 55. अहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? महाराष्ट्रामध्ये अहिराणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56. नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? नागपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावरचे शहर आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाग नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57. उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एकलहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील.